नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत. तर पुरणपोळीचा तुम्ही घास बघू शकता. एकदम मी काठाचा तोडलेला आहे आणि त्याच्यात पुरण किती छान असं पसरलेलं आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे. कारण आपण हे याच्यामध्ये छोट्या-छोट्या ज्या चुका होतात का, त्या न करता आपण ही पुरणपोळी बनवलेली आहे. त्यामुळे एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम मस्त अशी ही पुरणपोळी तयार झालेली आहे. अगदी तुम्ही झटपट बनवू शकता ह्या पद्धतीने जर तुम्ही केली तर. अगदी झटपट होणारी ही पुरणपोळी आपण बनवणार आहोत, ते बी एकदम स्टेप बाय स्टेप. तर इथे सर्वप्रथम आपण हरभरा डाळ घेतलेली आहे. तर ही डाळ आपल्याला एकदा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर एखाद तास तुम्ही ही डाळ भिजवून घेऊ शकता. तर मी अर्धा तास ही डाळ भिजवून घेतलेली आहे. जर वेळ असेल तर 1 तास भिजवा, नसेल तर अर्धा तास भिजवली तरी पण चालतं. आता ही डाळ भिजल्यानंतर आपण काय करणार आहोत, कुकरमध्ये ही डाळ काढून तर आता याच्यामध्ये कुकरमध्ये डाळ काढल्यानंतर आता पाणी किती घालायचं, तर पाण्याचं असं अचूक काही याच्यामध्ये मेजरमेंट नाही. कारण पाणी जास्त झालं तरी आपल्याला हे आमटीसाठी आपण हे पाणी वापरू शकतो. त्यामुळे पाण्यासाठी आपल्याला एवढं काही वेगळं असं प्रमाण वगैरे घेण्याची आवश्यकता नाही. आता आपण पाणी घातलेलं आहे, व्यवस्थित असं डाळ बुडून वरती येईल एवढं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तूप घातलेलं आहे. तूप घातल्याने काय होईल, एकदम आपली डाळ मऊ लुसलुशीत अशी डाळ छान शिजण्यासाठी आपण तूप घातलेलं आहे. तर आता आपल्याला कुकर गॅसवर ठेवायचा आहे. कमी गॅसवर आपल्याला ह्याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. जर तुमची डाळ जर जास्त वेळ शिजलेली असेल तर तुम्हाला थोडंसं वेळ आहे का तो कमीसुद्धा लागू शकतो. कारण डाळ भिजल्यानंतर शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि डाळ जर कमी भिजलेली असेल तर एखाद शिट्टी तुम्ही जास्त काढू शकता. आता कुकर झालेला आहे, तर आपण आता पीठ कसं भिजवायचं, तर व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला दाखवलेलं आहे का, गव्हाचं इथे मी मैदा वगैरे अजिबात वापरलेला नाही. तुम्हाला जर अर्धा मैदा, अर्धा गहू पीठ वापरायचं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता पीठ मी कसं मळलेलं आहे, तर अगोदर थोडं-थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे. त्याचा फक्त मी गोळा तयार करून घेतलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने पाण्यात घालून तो अर्धा तास किंवा 1 तासभर आपल्याला हा पिठाचा गोळा पाण्यामध्ये असाच ठेवून घ्यायचा आहे. तर आता डाळ छान शिजलेलीच आहे. तर आता आपण ही डाळ चाळणीतून गाळून घेऊयात. जेणेकरून आपलं जे पुरण आहे का ते एकदम छान असं होईल. तर मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण अगोदरच सांगितलं होतं. थोडंसं जास्त झालं तरी पण तर चालतं. तर माझं जास्तीचं जे पाणी होतं ते मी ते काढून घेतलेलं आहे. कारण त्याची आमटी आपल्याला बनवायची आहे. तर आता हे पुरण जे आहे का असं चाळणीने चाळून घेऊयात. जेणेकरून छान असं ते पुरण बारीक असं होईल आणि आपलं जे पोळी आहे का ती फुटणार सुद्धा नाही. तर आता दुसरी टिप इथे आता आपण काय केलेलं आहे, इथे साखर घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने आपल्याला इथे साखर मोजून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 2 वेलची टाकलेल्या आहेत आणि असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर आता ही साखर आपण डाळीमध्ये टाकून घेऊयात. तर इथे गोडाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता. पण एकदम अगदी बरोबर हे प्रमाण आहे, एका वाटीला 1. तुम्ही जर गूळ घालत असाल तर गूळसुद्धा 1 वाटीभर बारीक चिरून घ्या आणि तो गूळ तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. तर मी गुळाची सुद्धा पुरणपोळी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ. ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर आहे तो सुद्धा पाहू शकता. आता आपण ही साखर जी आहे का, आता मी इथे कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही. तर तुम्ही वेळ लावून सुद्धा बघू शकता. आपल्याला 1 मिनिटसुद्धा नाही लागलेला आहे, की पूर्ण साखर याच्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करण्यासाठी. कारण आपण ही साखर जी आहे का बारीक करून घेतलेली आहे. जर तुम्ही तशीच साखर घातली तरी पण चालतं, पण थोडंसं त्याला वेळ जास्त लागतो. आता तुम्ही जर याच्यामध्ये घड्याळास बघून सुद्धा तुम्ही पाहिलं तरी तुम्हाला 1 मिनिटसुद्धा लागलेला नाही आहे. आपलं हे पूर्ण मिश्रण जे आहे का व्यवस्थित असं मिक्स होण्यासाठी. आता मी तुम्हाला पुन्हा 2 मिनिटानंतर हे मिश्रण किती घट्टसर झालेलं आहे ते सुद्धा दाखविणार आहे. तुमचा विश्वास बसणार नाही. अगदी माझं हे पुरण जे आहे का एक 5 ते 6 मिनिटातच घट्ट झालेलं होतं. तर आता हे 2 मिनिटानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे किती आपलं पुरण जे आहे का घट्टसर झालेलं आहे. तर आता एवढं घट्ट झालेलं आहे, तर मी तुम्हाला पळीसुद्धा उभी करून दाखवते, की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे पूर्ण पुरण शिजल्यानंतर कशा पद्धतीनं होतं. तर आता आपण काय करूयात, याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करूयात. तर पळी आपली अजिबात उभं राहत नाही, कारण आपलं हे पुरण तयार झालेलं नाही आहे. तर मी साखर घालून झाल्यानंतर अगदी 2 मिनिटानंतर तुम्हाला हे पुरण दाखविलं आहे. आता याला छान 2-3 मिनिटं पुन्हा शिजवून घेऊयात, जेणेकरून याचा घट्टसर गोळा होईल. तर आता मी 2-3 मिनिटानंतर तुम्हाला पुन्हा दाखवत आहे. अगदी घट्टसर याचा गोळा झालेला आहे. आता अर्धा चमचा तूप घातलेला आहे मी याच्यामध्ये. व्यवस्थित तूप याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि कुठेही आपलं हे पुरण अजिबात करपलेलं नाही आहे. मी हे कमी गॅसवर हे पुरण शिजवून घेतलेलं आहे. त्यामुळे कढईला तुम्ही बघू शकता अजिबात कुठेही चिटकलेलं नाही, करपलेलं नाही आहे. अजिबात छान असं हे पुरण तयार झालेलं आहे. आता याला छान व्यवस्थित असं मिक्स करूयात. बघू शकता आपला जो चमचा आहे का तो व्यवस्थित असा उभा टाकत आहे. आपलं पुरण जे आहे का ते अगदी व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. तर आता आपण थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता पिठाचा जो गोळा आहे का तो पण आपण ताटामध्ये काढून घेऊयात. आता याला अजिबात पाणी वगैरे लावण्याची गरज नाही. आपण जे पीठ होतं का ते व्यवस्थित असं पाण्यामध्ये मुरलेलं आहे. आता आपण काढून घेतल्यानंतर मी आणखीन तेलाचा वापर इथे केलेला नाही. एक 2-3 मिनिटं जेवढं पाणी होतं का तेवढ्यामध्येच मी हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पीठ बघू शकता व्यवस्थित असं भिजलेलं आहे. एकदम छान असं झालेलं आहे. आणि अगोदर आपण कुठलीही पिठासाठी मेहनत घेतली नव्हती मळण्यासाठी. त्यामुळे आता इथे आपल्याला एक 3-4 मिनिटं हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर मी तेल घेतलेलं आहे आता. अगोदर तसंच जे पाणी जेवढं होतं का पिठामध्ये तेवढं आपल्याला गोळ्यामध्ये तेवढं आपल्याला मळून घ्यायचं होतं आणि नंतर असं थोडं-थोडं तेल घालायचं आहे आणि याला एक 2-3 मिनिटं छान असं मळून घ्यायचं आहे. अगदी 2-3 मिनिटामध्ये आपला हा पिठाचा गोळा तयार होतो. ह्या पद्धतीने जर तुम्ही या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळीसाठी पीठ मळून घेतलं का, तर अगदी तुमचं परफेक्ट असं पीठ मळून होतं आणि परफेक्ट अशी पुरणपोळी तयार होते. ही माझी तुम्हाला 100% गॅरंटी आहे. तुम्ही जर ह्या पद्धतीने जर केली पुरणपोळी, तर अगदी तुम्ही नवशिके असाल तरी तुम्ही ह्या पद्धतीने केली तर फसणार नाहीत अजिबात. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने छान अशी आपल्याला पिठाची पिठाई करायची आहे. मस्त अशी एकदम मऊ लुसलुशीत गोळा झाला पाहिजे आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झाली पाहिजे. तर आता पुन्हा याला थोडंसं मी तेलाचा हात घेऊन एकदा छान असं मळून घेते आणि आता आपल्याला ह्याच्या लगेच पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत हां. आता छान पीठ मळून झालेलं आहे. आता याला एकदा तेलाचा हात पुसायचा आणि व्यवस्थित याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हा बाजूला ठेवायचा आणि लगेच पुरणपोळी तयार करायला घ्यायची आहे. तर आता बघू शकता पिठाचा गोळा आणि पुरणाचा गोळा. तर पुरणाचा गोळा थोडासा पिठाच्या गोळ्यापेक्षा मोठा घ्यायचा आणि पिठाचा गोळा थोडासा लहान घ्यायचा. आता हे छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आहे. आणि या पारीमध्ये आपल्याला जो पुरणाचा गोळा तयार करून घेतला होता का, तो घालून घ्यायचा आहे. पुरणपोळी आपल्याला पारीमध्ये भरायच्या अगोदर पुरणसुद्धा छान असं मऊ लुसलुशीत करून घ्यायचं हे आणि नंतर त्याचा गोळा तयार करायचा आणि तो आपल्या पिठाच्या गोळ्यामध्ये भरून घ्यायचा आहे. जेणेकरून पुरणपोळी जी आहे का, व्यवस्थित अशी होईल आपली. तर आता पुरण भरल्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला हे करून घ्यायचं आहे. जेणेकरून पुरण जे आहे का सर्व बाजूनी पसरल्या जाईल. आता पुरणपोळी लाटण्याची सुद्धा एक पद्धत असते. अगोदर आपल्याला काय करायचं आहे पुरणपोळी लाटते वेळेस व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं मी दाखवत आहे का, अगोदर मी काठानेच लाटून घेतलेली आहे आणि नंतर शेवटी मी पुरणपोळी मध्ये जे आहे का ते लाटणं फिरवून घेतलेलं आहे. या पद्धतीने जर लाटली का एकदम व्यवस्थित अशी पूर्ण सर्व बाजूनी आपली ही पुरणपोळी जी आहे का व्यवस्थित अशी लाटल्या जाते आणि पातळसर अशी ही पुरणपोळी तयार होती. त्यामुळे लाटते वेळेस सुद्धा आपल्याला लक्ष देऊन अशी ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तर आता भाजून घेऊयात. तर भाजायला सुद्धा तवा आपल्याला छानच असा तापवून घ्यायचा आहे. अगदी कडकडीत नाही आणि अगदी थंड पण तवा पुरणपोळीला चालत नाही. कारण थंड जर तवा असला तर पुरणपोळी तव्याला चिटकते आणि जास्त गरम झाला तर पुरणपोळी करपते. तर आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे मी तुम्हाला दोन्ही बाजूने आलटून-पालटून पुरणपोळी छान अशी भाजून घेतलेली आहे आणि पुरणपोळी बघू शकता मस्त टम्म अशी फुगलेली आहे. मी तुम्हाला दुसरीसुद्धा एक भाजून दाखवणार आहे. ती पण पुरणपोळी अगदी टम्म फुगलेली आहे. अगदी मऊ लुसलुशीत ही पुरणपोळी तयार होते. तुम्ही ह्या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी केली तर तुम्ही अगदी फसणार नाहीतच ही माझी गॅरंटी आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की पुरणपोळी करून बघा आणि मला तुम्ही कुठून ही रेसिपी बघितली ते पण मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर बघू शकता छान अशी ही पण पुरणपोळी टम्म अशी फुगलेली आहे.
आणि पिठाचा वापर तुम्ही बघू शकता. अगदी कमीत कमी पिठामध्ये मी ही पुरणपोळी तयार करून घेतलेली आहे. अगदी पांढरी शुभ्र आपली ही पुरणपोळी तयार झालेली नाही. पिठाचा अगदी त्याला अंशसुद्धा नाही असं वाटत आहे. मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार आहे. तुम्ही तुपासोबत, दुधासोबत खाऊ शकता. तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात अशाच एका गोड रेसिपीमध्ये. पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.